स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण पाहणार आहोत सिमिलॅरिटी चॅप्टरची प्रॅक्टिस सेट 1.2 आणि यामध्ये पाहणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, इट्स कॉन्व्हर्स, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अँड इट्स कॉन्व्हर्स आणि 3 पॅरलल लाईन्स, देअर ट्रान्सव्हर्सल्स यांच्या प्रॉपर्टीज. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला क्वेश्चन आहे, गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स and lengths of line segments. Identify in which figures ray PM is the bisector of angle QPR. या प्रश्नामध्ये 3 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यातला पहिला आपण पाहूयात की हा ट्रायंगल आहे QPR. यामध्ये या साइड्स दिलेल्या आहेत आपल्याला आणि हा जो रे आहे P या व्हर्टेक्स पासून निघणारा रे PM हा M या पॉइंट मध्ये QR या साइडला इंटरसेक्ट करतो. आपल्याला दिलेल्या माहितीनुसार असं प्रूव्ह करायचं आहे की हा जो रे PM आहे तो या अँगल QPR चा बायसेक्टर आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करूया तर रेशो घेऊया PQ अपॉन PR. हा रेशो आहे. PQ ची व्हॅल्यू दिली आहे 7 डिवाइडेड बाय 3. मग आपण हा रेशो PQ डिवाइडेड बाय PR घेतलेला आहे. तर न्यूमरेटर मध्ये साइड कोणती आहे PQ. मग दुसरा रेशो घेत असताना Q या व्हर्टेक्स पासून निघणारी QM ही साइड घ्यावी लागेल. हा जो मुद्दा आहे मी सांगत आहे तो फार काळजीपूर्वक फॉलो करा की पहिल्याचा न्यूमरेटर आहे PQ. तर मग Q पासून निघणारा जो सेगमेंट आहे तोच आपल्याला सेकंड न्यूमरेटर मध्ये घ्यावा लागणार आहे. म्हणजे काय P आणि Q हे 2 एंड पॉइंट्स आहेत या लाईन सेगमेंटचे. त्यापैकी जो Q आहे हा QR जो आहे त्याचे 2 भाग झालेले आहेत. मग आपला न्यूमरेटर आहे PQ. तर मग Q पासून निघणारा जो दुसरा भाग आहे तोच आपल्याला दुसऱ्या रेशो मध्ये घ्यावा लागेल न्यूमरेटर मध्ये. आणि मग डिनॉमिनेटर मध्ये काय येईल पहा PR. मग R पासून निघणारा हा जो आहे RM तो आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यावा लागेल. म्हणजे न्यूमरेटर हा रिलेटेड टू न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर रिलेटेड टू डिनॉमिनेटर आहे. हे रेशोज घेताना एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागते. मग हा जो दुसरा रेशो आहे तो होईल 3.5 डिवाइडेड बाय 1.5. दोन्ही नंबर्स मध्ये डेसिमल्स एका संख्येच्या अलीकडे आहेत म्हणजे आपण ते कॅन्सल करू शकतो. आणि दोन्ही नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. सो 5 3 इज 15 आणि 5 7 इज 35. सो इट इज 7/3. म्हणजे QM डिवाइडेड बाय RM हा रेशो आलेला आहे 7/3. हा जो पहिला रेशो आलेला आहे त्याला आपण 1 नंबर देऊया आणि आता जो दुसरा आलेला आहे त्याला आपण 2 नंबर देऊया. 1 आणि 2 चं जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला आढळेल 1 and 2 PQ अपॉन PR हा जो रेशो आहे तो आहे QM अपॉन RM या रेशोच्या बरोबर. म्हणजेच काय तर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम we can write ray PM is bisector of angle QPR. सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. इथे पण आपल्याला मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या ठिकाणी पण पहिले रेशो आपल्याला घ्यावा लागेल PR डिवाइडेड बाय PQ असा रेशो घेऊयात आपण.
तो असेल 7/10. व्हॅल्यू ज्याप्रमाणे दिलेल्या आहेत तशा आपण या ठिकाणी प्लेस करायच्या. याला 1 नंबर द्या. आता इथे न्यूमरेटर घेतलेला आहे आपण PR. तर दुसऱ्या रेशोसाठी न्यूमरेटर काय घ्यावं लागेल? RM डिवायडेड बाय QM. आणि हा रेशो होईल 6/8. हे पण दोन्ही नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहेत. 2 3 2 4 म्हणजे RM डिवायडेड बाय QM हा रेशो येत आहे 3/4. दिस इज आवर सेकंड इक्वेशन. आता 1 आणि 2 चं जर ऑब्झर्वेशन केलं दॅट दे आर नॉट इक्वल, म्हणजेच काय? फ्रॉम 1 and 2 PR divided by PQ is not equal to RM divided by QM. याचा अर्थ असं होतो की रे PM is not bisector of angle QPR. थर्ड एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. या ठिकाणी पण मागच्या दोन्ही एक्झाम्पल प्रमाणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आपण रेशो घ्यायचा PR डिवायडेड बाय PQ. तो येईल 10/9. हा आपला इक्वेशन नंबर 1. सेकंड घेऊया. आता पहा इथे PR जर घेतला असेल तर RM डिवायडेड बाय QM इज इक्वल टू 4/3.6. या ठिकाणी हा जो डेसिमल आहे तो एका संख्येच्या अलीकडे आहे म्हणून याला कॅन्सल करा आणि एक 0 जो आहे तो न्यूमरेटर मध्ये द्या. दोन्ही नंबर डिव्हिजिबल बाय 4. सो 4 10 is 40 and 4 9 is 36. So the answer is 10/9. म्हणजेच काय? RM डिवायडेड बाय QM is equal to 10 divided by 9. याला इक्वेशन नंबर 2 असा नंबरिंग करा. From 1 and 2 we can write PR divided by PQ is equal to RM divided by QM. म्हणजे याने कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली? सो बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे PM is bisector of angle QPR. सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. In triangle PQR, PM is given as 15, PQ 25, PR 20, NR 8. State whether line NM is parallel to side RQ and give reason. या डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला? तर PM दिलेला आहे 15, PQ दिलेला आहे 25, PR दिलेला आहे 20 आणि NR 8. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपण डायग्राम मध्ये ठेवूया. PM दिलेला आहे 15. ओके, पण हा जो टोटल PQ दिलेला आहे तो आहे 25. PR दिलेला आहे 20 आणि त्यामधला NR दिलेला आहे 8. आपल्याला डिसाइड करायचं आहे की ही जी NM आहे ही या RQ ला पॅरलल आहे किंवा नाही आणि त्याचं रिझन पण द्यायचं. मग बीपीटीचा जर आपण विचार केला म्हणजे बेसिक प्रॉपर्टी थेरम, तर आपल्याला PN आणि NQ या व्हॅल्यूज आधी काढून घ्याव्या लागतील. मग या PR चा जर आपण विचार केला तर PR हे जे ऍडिशन आहे ते म्हणजे PN आणि NR या दोन बाजूंचे या दोन भागांचे असणार आहे. कशामुळं? तर P डॅश N डॅश R. मग PR टोटल किती दिलेला आहे? ते दिलेलं आहे 20.
इज इक्वल टू आपल्याला पीएन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि एनआर आहे 8. याचा अर्थ असा होतो की पीएन इज इक्वल टू 20 मायनस 8. पीएन इज इक्वल टू 12. इथे आपल्याला पीएन ची व्हॅल्यू मिळालेली आहे. दुसरं असं की आपल्याला एनक्यू ची पण व्हॅल्यू काढावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दिलेली आहे पीक्यू ची. पीक्यू इज इक्वल टू पीएम प्लस एमक्यू किंवा क्यूएम. कशामुळं तर पी डॅश एम डॅश क्यू. मग पीक्यू ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 25 इज इक्वल टू पीएम दिलेला आहे 15 आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एमक्यू. सो एमक्यू इज इक्वल टू 25 मायनस 15 आणि मग सबट्रॅक्शन किती आलेलं आहे 10. आता हा जो ट्रायंगल आहे पी आर क्यू याच्यामध्ये जे साइड्स आहेत पी आर आणि पी क्यू त्याच्या होणाऱ्या भागांचा आपण रेशो घेऊयात. त्याच्यापूर्वी हा जो पीएन मिळालेला आहे तो आहे 12 आणि एमक्यू मिळालेला आहे 10. तो मी या ठिकाणी प्लेस करतो. मग आपण पहिला रेशो घेऊयात पीएन डिवायडेड बाय एनआर आणि तो येत आहे 12 डिवायडेड बाय 8. डिव्हिजिबल बाय 4 आहे म्हणजे 4 2 इज आणि 4 3 इज. It means it is 3 by 2. So Pn divided by Nr ही व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला 3 by 2. याला आपण 1 नंबर देऊया. दुसरा रेशो आपण घेऊया Pm divided by Mq. तो येईल 15 divided by 10. हे पण नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 आहे. 5 3 is 5 2 is. सो पीएम अपॉन एमक्यू ही व्हॅल्यू किती आली आहे हा रेशो 3 by 2. याला सेकंड नंबर द्या. आता जर आपण या ट्रायंगल टोटल पी आर क्यू चा विचार केला तर इन ट्रायंगल पी आर क्यू या 1 आणि 2 वरून आपण असं लिहू शकतो की पीएन डिवायडेड बाय एन आर इज इक्वल टू पीएम डिवायडेड बाय एमक्यू. कशावरून लिहिलेलं आहे आपण हे फ्रॉम 1 and 2. म्हणजेच जो कॉन्व्हर्स आहे बीपीटीचा तो इथं सॅटिस्फाय झालेला आहे की एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एखादा लाईन सेगमेंट अशा प्रकारे त्याच्या साइड्स डिवाइड करत असेल आणि डिव्हिजन झाल्यानंतर येणारा त्यांचा जो रेशो आहे तो इक्वल आहे तर हा जो लाईन सेगमेंट आहे जो डिव्हाइड करत आहे तो या थर्ड साइडला पॅरलल असतो. हेन्स काय बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी आपण या ठिकाणी काय लिहू शकतो तर एनएम पॅरलल टू आर क्यू. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. थर्ड एक्झाम्पल पाहूयात आपण. इन ट्रायंगल एम एन पी दिस ट्रायंगल एन क्यू इज बायसेक्टर ऑफ एंगल एन. इफ एम एन इज 5 पी एन इज 7 and MQ is 2.5 then find QP. तर या ट्रायंगल मध्ये आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट असा आहे की हा जो NQ आहे तो या अँगल N चा बायसेक्टर आहे. हे समान चिन्हाने पण इथे दाखवलेलं आहे आणि एक्झाम्पल मध्ये पण तशी माहिती दिलेली आहे. आपलं एक्सप्लेनेशन कसं सुरू झालं पाहिजे तर इन ट्रायंगल एम एन पी NQ this radian Q or NQ is bisector of
अँगल MNP. मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय सांगते त्याप्रमाणे, सो बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय होईल तर MN याचा रेशो PN सोबत जर आपण घेतला तर तो कशाच्या बरोबर असेल, तो असेल MQ डिवायडेड बाय QP याच्या बरोबर असेल. आता रेशो घेत असताना पुन्हा मी तुम्हाला तोच मुद्दा सांगत आहे की MN ही साइड मी न्यूमरेटर मध्ये घेतलेली आहे, तर दुसरा रेशो घेत असताना MQ ही साइड घेतलेली किंवा हा त्या साइडचा पार्ट घेतलेला आहे. पहा MN आणि तिच्याशी रिलेटेड जो पार्ट आहे MQ तोच मी न्यूमरेटर मध्ये घेतलेला आहे. त्याचप्रमाणे डिनॉमिनेटर पण पहा PN जेव्हा मी घेतलेला आहे पहिल्या रेशोचा डिनॉमिनेटर, तेव्हा दुसऱ्याचा डिनॉमिनेटर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे QP असा घेतलेला आहे. MN ची व्हॅल्यू काय दिलेली एक्झाम्पल मध्ये, ती आहे 5 आणि PN आहे 7 इज इक्वल टू MQ आहे 2.5. आपल्याला QP दिलेला नाही, तो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग QP कॅल्क्युलेट करण्यासाठी QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7 डिवायडेड बाय 5. हा 7 लेफ्ट साइडला डिव्हिजन मध्ये होता, तो मल्टिप्लिकेशन मध्ये आलेला आहे, आणि हा 5 न्यूमरेटर मध्ये होता, तो आता बाजू बदलून डिनॉमिनेटर मध्ये आलेला आहे. 5 1 आणि 0 भागत नाही म्हणून 0.25 म्हणजे 5 5. सो QP इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, ते होईल 3.5. आणि आपल्याला हेच विचारलं होतं की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ QP. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. हा जो ट्रायंगल ABC आहे याच्यामध्ये काही मेजरमेंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय की हा जो AP आणि PB यांचा रेशो आहे तो कशाच्या बरोबर आहे, AQ आणि QC. मग आता मेजर्स काय काय दिलेले आहेत पहा. हा जो अँगल आहे P म्हणजे APQ हा दिलेला आहे 60 डिग्रीज. त्याचप्रमाणे हा जो ABC हा जो अँगल आहे तो पण दिलेला आहे 60 डिग्रीज. म्हणजेच काय तर इन ट्रायंगल ABC. आता याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे पहा. तर अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्रीज. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग जर दोन अँगलचं मेजरमेंट इक्वल असेल, ते पहा हे दोन्ही अँगलचं मेजरमेंट किती आहे 60 डिग्रीज, म्हणजेच ते इक्वल आहे. तर याचा अर्थ काय होतो, सो अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. म्हणजे ते दोन अँगल्स काय आहेत, एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत. मग अँगल्स हे दोन जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांची पोझिशन पहा बरं. तर ते आपल्याला काय दिसत आहे, तर ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत असं दिसत आहे. मग करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या ज्या लाईन्स आहेत म्हणजे हे PQ आणि BC हे एकमेकाला काय असल्या पाहिजेत, पॅरलल असल्या पाहिजेत. हेन्स PQ पॅरलल टू BC. काय रिझन वापरत आहोत आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स
corresponding angles test of parallel lines. ही जी टेस्ट आहे ती आपण वापरूया आणि मग काय सांगितलं तर PQ पॅरलल आहे BC बरोबर. याला आपण काय करूया 1 नंबर देऊया. मग PQ पॅरलल टू BC आहे याचा अर्थ या ट्रायंगल ABC मध्ये ही जी PQ आहे ती साइड AB आणि AC ला P आणि Q या 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करायलेली आहे. इथे BPT अप्लाय होऊ शकतो. सो दॅट AP divided by PB is equal to AQ divided by QC. कशाच्या आधारे आपण हे लिहिलेलं आहे बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच BPT. हे आपण कुणाचा आधार घेतलेला आहे तर हा जो PQ पॅरलल टू BC आहे म्हणजे एखाद्या ट्रायंगल मध्ये एखादी लाईन किंवा आता हा लाईन सेगमेंट पॅरलल आहे त्या ट्रायंगलच्या तिसऱ्या बाजूला म्हणजे BC ला आणि उर्वरित ज्या 2 बाजू आहेत त्यांना डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे होणारे जे पार्ट्स आहेत इंटरसेप्ट्स आहेत ते एकमेकाशी कसे असतात प्रपोर्शन मध्ये असतात. आणि आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये हेच प्रूव्ह करायचं. या प्रॅक्टिस सेट मधलं 5th एक्झाम्पल आपण घेऊयात. एक्झाम्पल असं आहे की इन ट्रॅपेझियम ABCD. एक लक्षात घ्या ट्रॅपेझियम हा क्वाड्रिलॅटरलचा एक टाइप आहे. आणि ट्रॅपेझियम म्हणजे काय तर आपल्याला नाव काय दिलेले ट्रॅपेझियमचं ABCD. तर याची जी साइड AB आहे ती या साइड BC ला पॅरलल आहे. म्हणजे ट्रॅपेझियम या क्वाड्रिलॅटरलच्या टाइप मध्ये त्या ज्या 4 बाजू आहेत त्यापैकी एक जोडी समोरासमोरील बाजूंची एक जोडी ही एकमेकांशी पॅरलल असते. म्हणजे AB आणि DC ही जी जोडी आहे बाजूंची त्या 2 बाजू एकमेकांना पॅरलल आहेत. याचा अर्थ हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो ट्रॅपेझियम आहे. आपल्याला एक्झाम्पल मध्ये तो ट्रॅपेझियम आहे असं सांगितलेलं आहे. पण ट्रॅपेझियम म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे. आणि एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला पहा काय सांगितलंय पुढे साइड AB पॅरलल टू साइड PQ ही एक्स्ट्रा माहिती आहे आणि ही पॅरलल आहे या DC ह्या त्या ट्रॅपेझियमच्या साइडला. म्हणजे पहा या एक्झाम्पल मध्ये साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड DC. या ज्या 3 साइड्स आहेत म्हणजे ह्या ट्रॅपेझियम ABCD मध्ये एक पुन्हा आणखीन लाईन सेगमेंट काढलेला आहे आणि तो देखील इथे पॅरलल आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे साइड AB पॅरलल टू साइड PQ आणि पॅरलल टू साइड DC. म्हणजेच या ठिकाणी ह्या ज्या 3 लाईन्स आहेत त्या एकमेकांशी पॅरलल आहेत. आणि ह्या ज्या साइड्स AD आणि BC आहेत त्यांना आपल्याला ट्रान्सव्हर्सल असं म्हणता येईल आणि त्या आहेत पण इथे ट्रान्सव्हर्सल. मग कोणती प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज करू शकतो पहा. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय ते पहा. AP दिलेला आहे 15, PD दिलेला आहे 12, QC दिलेला आहे 14 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे BQ. म्हणूनच बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines
their transversals. आपण काय लिहू शकतो? AP upon PD is equal to BQ divided by QC. आपण property of three parallel lines and their transversal वापरून हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. AP divided by PD is equal to BQ divided by QC. या ठिकाणी AP ची काय व्हॅल्यू आहे? 15. PD ची व्हॅल्यू आहे 12 is equal to BQ ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि QC आहे 40. आता साइड ट्रान्सफर करून आपल्याला काय मिळणार आहे? तर BQ is equal to 15 into 14. हा 14 मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल 15 शी आणि डिवाइडेड बाय 12. पहा 15 आणि 12 यांचं डिव्हिजन होईल बाय 3 किंवा तुम्ही या दोघांना चूज करू शकता. आपण 3 ने डिवाइड करू. 3 4 is a 12 and 3 5 is a 15. 2 2 is a 4 आणि 2 7 is. पुढे डिव्हिजन होत नाही ते डेसिमल मध्ये होईल. पहा 7 5 is a 35 डिवाइडेड बाय 2. आता 2 ने डिवाइड करूया. 2 1s आणि 2 7 is a 40. 1 रिमाइंडर राहिला आणि 2 5 is a 10. So BQ's value is 17.5. ती आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारलेली होती. 6th एक्झाम्पल पाहूयात आपण. फाइंड QP using given information in the figure. आता या फिगर मध्ये काय इन्फॉर्मेशन दिली पहा. हा जो ट्रायंगल MNP आहे त्यामध्ये NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे अशी इन्फॉर्मेशन दिलेली. आणि आणखी काय दिलेले पहा. NM ची व्हॅल्यू दिली 25, NP ची दिलेली आहे 40 आणि MQ दिलेला आहे 14. हे सगळी इन्फॉर्मेशन वापरून आपल्याला QP याची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय वापरता येईल तर बाय युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. म्हणजे इन ट्रायंगल MNP by angle bisector property of triangle काय लिहू शकतो आपण तर NM divided by NP is equal to MQ divided by QP. आता NM ची व्हॅल्यू काय दिलेली 25 डिवाइडेड बाय 40 इज इक्वल टू MQ किती दिलेला आहे 14 डिवाइडेड बाय QP कॅल्क्युलेट करायचा आहे. आता या ठिकाणी QP लेफ्टला घेऊयात. QP इज इक्वल टू 14 into 40 डिवाइडेड बाय 25. हा 25 डिव्हिजन मध्ये that equal to. आता हा 40 आणि 25 हा डिव्हिजिबल आहे 5 ने. 5 5 is 5 8 is. आता 14 आणि 8 यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल 112 and that is divided by 5. आता हे डिव्हिजन करूयात आपण. 5 1s 5 2 is a 10 carry 1. 5 2 is again 10 remainder is 2 इथे पॉइंट घेऊया आपण. म्हणजे 5 4 is 20 म्हणजे QP ची व्हॅल्यू किती येईल 22.4 and that we wanted to calculate. Next example घेऊया. In the figure if AB parallel to CD and parallel to FE, find X and AE. ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिलेले आहे तर AB parallel to CD parallel to FE
ई, हा आहे AB, हा आहे CD आणि हा आहे FE. हे एकमेकांशी पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. आणि मग हा जो BF आणि AE आहे तो ट्रान्सव्हर्सल होतील त्या दोन. म्हणजेच काय, बाय 3 पॅरलल लाईन्स and their transversals. आपल्याला काय लिहिता येईल, तर हा जो BD हा इंटरसेप्ट आहे तो डिवायडेड बाय DF इज इक्वल टू. आता आपण सुरुवात BD पासून केली. न्यूमरेटर मध्ये BD घेतलेला आहे रेशो घेताना आणि नंतर DF घेतलाय. मग जो पुढचा रेशो घ्यायचा आहे ना तर त्याच्यासाठी हा AC आधी घ्यावा लागेल. AC डिवायडेड बाय CE. BD ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 8, DF आहे 4 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय X. तो X आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून आपण आता साइड्स चेंज करूया. X लेफ्टला घेतला तो न्यूमरेटर मध्ये जाईल, राईटला 12 ऑलरेडी आहेत, हा 4 डिव्हिजन मधला मल्टिप्लिकेशन मध्ये येईल आणि 8 न्यूमरेटर मधला डिव्हिजन मध्ये. 4 1 जा 4 2 is 2 1 जा 6 is. So what is the value of this X? It is 6. आता आपल्याला AE हा टोटल काढायचा आहे. मग AE म्हणजे AC आणि CE यांचं ऍडिशन असेल. कशामुळे, तर A', C', E. मग AC ऑलरेडी दिला होता तो किती होता 12 आणि आता CE किती आलेला आहे 6. मग 12 आणि 6 यांचं ऍडिशन किती होईल 18 and that is the value of AE. पहा आपल्याला काय विचारलं होतं, X ची व्हॅल्यू विचारली होती ती आहे 6 आणि दुसरं विचारलं होतं AE इज इक्वल टू 18. 8th एक्झाम्पल घेऊया. In triangle LMN, this ray MT bisects angle LMN. म्हणजे हा इथं बायसेक्ट झालेला M अँगल M. आता या LM ची लेंथ दिलेली आहे 6, MN दिलेला आहे 10 आणि TN दिलेला आहे 8. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे LT. तर डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, तर रे MT bisects angle LMN. म्हणजे आपण काय वापरू शकतो, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. काय लिहिता येईल आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल नुसार, LM डिवायडेड बाय MN इज इक्वल टू. आता आपल्याला LT घ्यावं लागेल न्यूमरेटर मध्ये, LT डिवायडेड बाय TN. मग LM किती आहे 6, MN आहे 10 इज इक्वल टू LT कॅल्क्युलेट करायचा आहे डिवायडेड बाय 8 TN. मग LT कॅल्क्युलेट करण्यासाठी चेंज द साइड्स. 6 into 8, 8 goes in multiplication divided by 10. आता या ठिकाणी किती डिव्हिजन जाणार आहे, 2 4 is 8, 2 5 is 10, 6 4 is किती येईल 24 divided by 5, 5 1 is 5 4 is 20, 4 रिमाइंडर राहिलेला आहे. इथे डेसिमल घेतला आपण म्हणजे इट बिकम्स 40. सो 5 8 is 40. So LT is equal to 4.8 and that was asked in the exam. 9th example घेऊया. In triangle ABC, this BD is bisector of angle ABC. This information is given.
If AB is x, BC is x plus 5, AD is x minus 2 and DC is x plus 2, we want to find out the value of x. आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय तर सेगमेंट BD bisects angle ABC. So by angle bisector property of triangle काय लिहिता येईल आपल्याला ही प्रॉपर्टी वापरून तर हा जो AB आहे त्याचा रेशो BC सोबत जर घेतला तर तो कशाच्या इक्वल असेल AD डिवायडेड बाय BC. आता या ठिकाणी ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या प्लेस करूयात आपण. AB दिलेला आहे x डिवायडेड बाय x प्लस 5 BC इज इक्वल टू AD किती दिलेला आहे x मायनस 2 आणि DC दिलेला आहे x प्लस 2. या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला साइड्स चेंज कराव्या लागतील आणि त्या कशा पद्धतीने पहा x ला मल्टिप्लिकेशन मध्ये कोण येईल x प्लस 2 आणि हा जो x मायनस 2 आहे ऑलरेडी राईट साइडला त्याच्याशी मल्टिप्लिकेशन मध्ये कोण येईल x प्लस 5 डाव्या बाजूकडून डिनॉमिनेटर मधून कुठे यायलाय मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये यायलाय. मग हा x नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा x इंटू x x स्क्वेअर प्लस x इंटू 2 2x इज इक्वल टू या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय x इंटू सेकंड ब्रॅकेट आणि मायनस 2 इंटू सेकंड ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू आता इथे मल्टिप्लिकेशन पहा x इंटू x x स्क्वेअर प्लस x इंटू 5 5x मायनस 2x आणि मायनस 2 इंटू 5 मायनस 10. या ठिकाणी हा x स्क्वेअर लेफ्टचा आणि राईटचा x स्क्वेअर दोघंही पॉझिटिव्ह आहेत दोघांना आपण इथेच कॅन्सल करू शकतो. मग इथे काय राहिलं 2x हा 5x घ्या लेफ्टला हा होईल मायनस 5x हा मायनस 2x घ्या तो होईल प्लस 2x आणि इथे राहिला मायनस 10. आता 2x आणि 2x झाले 4x आणि मायनस 5x म्हणजे इथे सबट्रॅक्शन टोटल काय आलेले मायनस x इज इक्वल टू मायनस 10. मायनस मायनस फ्रॉम बोथ साइड्स कॅन्सल x इज इक्वल टू 10. आणि आपल्याला हे एक्झाम्पल मध्ये विचारलं होतं की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x अँड इट इज 10. या प्रॅक्टिस सेट मधलं 10th एक्झाम्पल जे आहे ते ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आहे आणि त्या एक्झाम्पल मध्ये असं दिलेलं आहे की हा जो x पॉइंट आहे दॅट इज इन द इंटेरियर ऑफ दिस ट्रायंगल्स आणि याच्यामध्ये असं पण दिलेलं आहे की पॉइंट x इज जॉइंड टू व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल्स. अशा पद्धतीने पहा हा xp आणि पुढे तो प्रोड्यूस करून d पर्यंत नेलेला आहे. त्याचप्रमाणे xq आणि पुढे e पर्यंत हा xr आणि पुढे f पर्यंत तो प्रोड्यूस केलेला आहे तो त्या व्हर्टायसेस सोबत जोडलेला आहे. अजून काय सांगितलंय तर सेगमेंट हा जो PQ आहे तो पॅरलल आहे DE सोबत आणि दुसरा दिलेला आहे हा QR पॅरलल आहे EF सोबत. तर आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरायच्या आणि प्रूव्ह करायचं आहे की हा जो PR आहे तो पॅरलल आहे DF शी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण पाहूया या प्रूफ मध्ये हा जो ट्रायंगल XDE आहे XDE या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय सांगितलंय PQ पॅरलल टू DE. मग तो जर असा असेल तर हा XP डिवायडेड बाय कुणाशी असला पाहिजे PD याच्यासोबत असला पाहिजे. मग जर डिनॉमिनेटरला QE असेल तर न्यूमरेटरला काय असलं पाहिजे XQ. कशाच्या आधारे आपण हे लिहिलेलं आहे
तर बीपीटी म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. मग दुसरा ट्रायंगल जो आहे XEF, XEF यामध्ये काय सांगितलंय, QR पॅरलल टू EF. या ठिकाणी कशाचा रेशो घेता येईल आपल्याला, XQ डिवायडेड बाय QE. हा रेशो कुणासोबत असेल, XR डिवायडेड बाय RF. QR पॅरलल टू EF हे काय आहे आपल्याला गिव्हन आहे. मग आताचा जो रेशो लिहिलेला आहे तो आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरून लिहिलेला आहे. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम हा वापरून आपण हा रेशो लिहिलेला आहे. जो आधीचा रेशो होता त्याला 1 नंबर दिलेला आहे. जो आत्ताचा रेशो लिहिलेला आहे तो 2 आहे. मग या 1 आणि 2 चं नीट ऑब्झर्वेशन करा. XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. हा जो XQ अपॉन QE आहे तो आपल्याला इथे लेफ्ट साइड दिसतोय. म्हणजे 1 ची राईट साइड ही 2 च्या लेफ्ट साइडशी इक्वल आहे. मग याचा अर्थ इक्वेशन 1 ची जी लेफ्ट साइड आहे ती कुणाशी इक्वल असली पाहिजे, तर इक्वेशन 2 च्या राईट साइडशी इक्वल असली पाहिजे. हे कशाच्या आधारे लिहिले आपण, फ्रॉम 1 and 2. मग इथे आपल्याला कॉन्व्हर्ज ऑफ बीपीटी अप्लाय होऊ शकतो हे लक्षात येते. कारण जेव्हा होणारे इंटरसेप्टचा जो रेशो आहे तो जर इक्वल असेल तर ती जी लाईन सेगमेंट आहे PR म्हणजे ही PR ही कुणाला पॅरलल असली पाहिजे, DF ला पॅरलल असली पाहिजे. हे आपण या बीपीटीचा वापर करून म्हणजे आता कॉन्व्हर्ज ऑफ बीपीटीचा वापर करून प्रूव्ह केलेला आहे की PR पॅरलल टू सेगमेंट DF. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं लास्ट एक्झाम्पल आपण पाहत आहोत आणि या एक्झाम्पल मध्ये असं दिलेलं आहे की ट्रायंगल ABC यामध्ये अँगल ABC जो आहे तो BD या रेनं बायसेक्ट झालेला आहे. तो सिम्बॉलिकली पण इथं दाखवला आहे. आणि दुसरं असं दिलंय की हा जो अँगल ACB आहे तो पण CE या रेनं बायसेक्ट झालेला आहे. आणि आणखीन एक माहिती दिलेली आहे की सेगमेंट AB हा जो आहे तो कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC ही माहिती आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ED पॅरलल टू BC. ED हे दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये, क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे पण डायग्राम मध्ये तर दिसत नाहीये. मग आपण ते कन्स्ट्रक्शन करायचं. आणि जेव्हा एखाद्या डायग्राम मध्ये कन्स्ट्रक्शन असतं जॉमेट्री मध्ये तेव्हा ती डायग्राम आपण आपल्या आन्सर शीट वर ड्रॉ केली पाहिजे. मग हा जो ED आहे या ठिकाणी मी डॉटेड लाईन तो ड्रॉ केलेला आहे. आणि आता आपल्याला या डायग्राम मध्ये प्रूव्ह करायचं आहे की हा जो ED आहे तो पॅरलल आहे या BC ला. पाहूया आपण. आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय माहिती दिलेली होती की सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC. याला आपण 1 नंबर देऊया. इक्वेशन नंबर 1 और स्टेटमेंट नंबर 1. मग आता पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो अँगल बायसेक्टर BD आहे याचा उपयोग करून घेऊया. म्हणजे अँगल ABC is bisected by रे BD. हा जो अँगल बायसेक्टर असेल तर काय असलं पाहिजे, तर AB अपॉन BC that should be equal to AD अपॉन BC. हे झालं आपलं एक्सप्रेशन नंबर 2. आपण कोणती प्रॉपर्टी वापरलेली आहे या ठिकाणी,
अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आपण यूज केलेली आहे. आता सेकंडली असं पण दिलेलं आहे की हा जो सीई आहे तो या एसीबी चा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे अँगल एसीबी इज बायसेक्टेड बाय रे सीई. मग या ठिकाणी पण आपण ही प्रॉपर्टी वापरू शकतो, जसं की AC डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय EB. इथे पण 3 नंबर द्या आणि काय प्रॉपर्टी वापरलेली आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आपण यूज केलेली आहे. या 1, 2 आणि 3 च्या मदतीनं आपण काय लिहू शकतो, तर हा जो AB अपॉन BC आहे, AB अपॉन BC हा कुणाच्या बरोबर असला पाहिजे, AC अपॉन BC च्या बरोबर असला पाहिजे. AC अपॉन BC हे लिहिण्यासाठी कुणाची मदत घेतलेली आहे आपण, फ्रॉम 1, 2 and 3. Sorry, 1, 2 and 3. ओके, नवीन स्टेटमेंट आपण मिळवलेलं आहे. या एक्सप्रेशनला आपण 4 नंबर देऊयात. मग आता पहा, या ठिकाणी AB अपॉन BC हा कशाशी इक्वल आलेला आहे, AC अपॉन BC. म्हणजे यांच्या लेफ्ट साइड्स जर इक्वल असतील तर त्यांच्या राईट साइड्स पण कशा असल्या पाहिजे, इक्वल असल्या पाहिजे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन BC. हे कुठून घेतलेलं आहे आपण, फ्रॉम 4. मग ट्रायंगल मध्ये पहा, जर AE अपॉन EB हा इक्वल असेल AD अपॉन BC याच्याशी, तर ED must be parallel to BC by converse of BPT म्हणजे बेसिक प्रॉपर्टी थेरम. याच्या कॉन्व्हर्स नुसार काय लिहिता येईल आपल्याला, सेगमेंट ED पॅरलल टू साइड BC. आणि आपल्याला या एक्झाम्पल मध्ये हेच प्रूव्ह करायचं.